महायुती आणि महाविकास आघाडीला धक्का देत आज आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीने तिसरी आघाडी घोषित करत कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत कार्यकर्ता पॅटर्न राबवणार असल्याचे जाहीर केले। वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरुण सोनावणे आणि आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर केली। या आघाडीत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी सामील झाले आहेत। अनेक छोटे घटक पक्ष सोबत घेऊन कार्यकर्त्यांना संधी देत महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले। निवडणूक लागलेली आहे त्याप्रमाणे त्या पार्श्वभूमीवर त्या धर्तीवर बहुजनांच्या संघटना कुठेतरी एकत्रित येऊन जे आपण आता सध्याचं राजकारण बघायला लागलो की महायुती असू दे, महाविकास असू दे, तोडो फोडो आणि काय पण करा पण तू सत्तेत या, तर याच्या विरोधात बहुजनांचा आवाज जर पोचवायचा असेल आणि त्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यासाठी सगळ्या संघटनांच्या माध्यमातून गेले 6-7 महिने चर्चा चालू होती, वारंवार बैठका होत होत्या। त्यामध्ये आमची वंचित बहुजन आघाडी म्हणून पण त्यांच्यासोबत चर्चा चालू होती आणि अशा जवळजवळ सगळ्या बहुजनांच्या संघटना एकत्रित येत आम्ही पुढे जात होतो। पुढे जात असताना आमच्या पक्षाची सभा झाली, विजयी संकल्प महासभा। विजयी संकल्प महासभेच्या नंतर आणि आम्हाला या सगळ्या जोडलेल्या संघटना आम्ही पुढे जात असताना अचानक ट्विस्ट झाला आणि महाविकासमधून आम आदमी पार्टी आप बाहेर पडली आणि त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की खरोखर जर कार्यकर्त्याला संधी द्यायचं असेल आणि कार्यकर्त्याचा जर सन्मान करायचा असेल तर त्या धर्तीवर त्यांनी त्या महाविकासमधून म्हणजे इंडिया आघाडीतून बाहेर पडले। इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांची आमची बोलणी सुरू झाली। बोलणी सुरू होत मग त्या बोलणीचं रूपांतर या आमच्या बहुजनांच्या संघटना, आम्ही आणि आप असं एकत्रित येऊन मग बाकीच्यांनी पक्षांचे प्रस्ताव आमच्याकडे या लागलेले आहेत। त्यावर एक कोल्हापूरला एक चांगल्या पद्धतीची आघाडी देण्याचा इथं आम्ही प्रामुख्यानं प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरं जायचा असा निर्णय झाला होता। याच्याबद्दल मी स्वतंत्र आम आदमी पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये भूमिकासुद्धा व्यक्त केली होती। लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून लढू आणि सर्व घटक पक्षांना न्याय द्यायचा प्रयत्न करू। पण तसं काय होताना दिसलं नाही आणि मग ज्यावेळी चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या त्यावेळी एक जाणवलं की आपल्यावर सातत्यानं अन्याय होतोय आणि नुसतं आम आदमी पार्टी या घटक पक्षावरच नव्हे तर बहुतांश सगळ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होते। ज्यावेळी तिकीट मागितलं जातं, सुरुवात मागितल्यानंतर तुझ्याकडे पैसे किती आहेत, तू या निवडणुकांमध्ये किती पैसे खर्च करणार आहेस, तुझी अवकात आहे का 50 लाख खर्च करायची, तुझ्या खिशामध्ये 70 लाख 1 कोटी आहेत का। आमचा साधा प्रश्न होता की कार्यकर्त्यानं ते पैसे आणायचे कुठनं। आत्तापर्यंत आम्ही सतरंज्या उचलल्या असतील, आत्तापर्यंत आम्ही खुर्च्या उचलल्या असतील, आत्तापर्यंत आम्ही स्टेजची व्यवस्था केली असेल, मन लावून प्रत्येक पक्षाचा अजेंडा घराघरापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला असेल, मग निवडणुकीच्याच वेळी पैशाचा विषय का येतो असा एक कार्यकर्ता म्हणून मला प्रश्न पडला। आणि म्हणून याला कुठेतरी आवाज द्यायचा, याला कुठेतरी न्याय द्यायचा आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला या महाविकास आघाडीतनं, या इंडिया आघाडीतनं आपण बाहेर पडूया आणि स्वतंत्र कार्यकर्ता पॅटर्न राबूया। याची 2-3 कारणं आहेत मित्रांनो। पण आता जर तुम्ही बघितलं, पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला समजलं की एकाच घरामध्ये 2-2 तिकीटं देणार आहेत। खासदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे, आमदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे, त्यांच्या घरामध्ये महापौरपद होतं अशा लोकांच्या घरातल्यांना तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे। अरे मग सर्वसामान्य कार्यकर्त्यानं करायचं काय का, नुसती तुमची धुनी धुवायची, नुसती भांडी घासायची का, हा प्रश्न कोल्हापुरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पडला आणि म्हणून आम्ही ठरवलं की कार्यकर्ता पॅटर्न आपण राबवायलाच पाहिजे कोल्हापूरमध्ये। या पत्रकार परिषदेला आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, वंचितचे शहराध्यक्ष अमित नागटिळे, BRSPचे RK कांबळे आणि बसपाचे रवींद्र कांबळे उपस्थित होते। पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।